नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि नमो शेतकरी योजनेसाठी 2 GR सरकारने काढण्यात आलेले आहे आणि त्यानुसार आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, हे पैसे कधी मिळणार आहेत? तिन्ही हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत का? म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता। तर त्या संदर्भात सविस्तर माहिती बघूया। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन 9 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, कोणत्याही योजनेचा निधी देण्यासाठी लेखाशीर्ष मंजूर करणे गरजेचे असतं। निधी जो मंजूर करणे गरजेचा असतो तो या लेखाशीर्षाच्या आधारे म्हणजे या GR द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे। हा दुसरा GR आहे ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन यांचा 9 मार्च 2026 रोजीचाच हा GR आहे। एका GR मध्ये अनुसूचित जाती आणि दुसऱ्या GR मध्ये अनुसूचित जमातीसाठी या योजनेचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। यावरून आपल्या लक्षात येत आहे की सरकारने आता युद्धपातळीवर हे काम सुरू केलेले आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा खूप दिवसापासूनचा हा हप्ता थकलेला होता, त्यामुळे आता 21व्या हप्त्याबरोबर 8वा हप्ता मिळणे गरजेचा होता नमो शेतकरी योजनेचा, तर तो मिळालेला नाही। तर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे। त्यासोबतच आता 9वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावर येणे गरजेचे आहे। त्यामुळे मित्रांनो, हे दोन्ही हप्ते सोबत मिळू शकतात। त्यानुसार आता शासनाने मोठे पाऊल उचललेले आहे। तर आता आपण बघूया की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, शासनाने परिपत्रक काढलेले आहे। या ठिकाणी बघू शकता, दिनांक 13 मार्च 2026 रोजी 5 वाजता गुवाहाटी असम या ठिकाणाहून पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देशातील 9 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी 18,650 करोड रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 18,650 करोड हे DBT द्वारे 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा 8वा व 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात। मित्रांनो, 13 मार्च रोजी हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर 8वा व 9वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा गुढीपाडव्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।